पोलीस कोणत्याही व्यक्तीला उचलून घेऊन जाऊ शकतात का? एखाद्याला जर पोलीस स्टेशनला घेऊन जात असतील आणि नंतर ते सोडून देत असतील, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे असे आपण समजायला पाहिजे. जर कोणी दखलपात्र अपराध केला असेल तर अशा सिच्युएशनमध्ये पोलीस त्याला विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकतात. पोलिसांकडे तो पॉवर आहे. असे करत असताना जर कोणी त्यांचा विरोध केला तर ते फोर्सफुली जबरदस्तीने अटक करून घेऊन जाऊ शकतात. कारण त्याने कॉग्निझेबल ऑफेन्स केलेला असतो अशी त्यांना माहिती मिळालेली असते. म्हणजे दखलपात्र अपराध केलेला असतो, त्या व्यक्तीवर कोणता तरी गंभीर अपराध केल्याचा आरोप असतो आणि अशा अपराधांमध्ये त्यांना वाटत असतं की या व्यक्तीला अरेस्ट करणे आवश्यक आहे. विदाऊट वॉरंट त्याला पोलीस अटक करून घेऊन जाऊ शकतात. परंतु काही ऑफेन्स हे कॉग्निझेबल असतात, परंतु सोबतच ते बेलेबल ऑफेन्स सुद्धा असतात. गंभीर असतात म्हणजेच दखलपात्र असतात, परंतु त्यांना बेल सुद्धा मिळू शकते, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची जमानत होऊ शकते. ते जमानती अपराध असतात. कॉग्निझेबल ऑफेन्स असतात परंतु सोबतच बेलेबल ऑफेन्स असतात. तर अशा दखलपात्र परंतु जमानती अपराधांमध्ये पोलिसांना म्हणजेच पोलीस स्टेशन मधूनच जमानत देण्याचा अधिकार आहे. तर अशा कंडिशनमध्ये पोलीस जर एखाद्या व्यक्तीला विदाऊट वॉरंट अटक करत असेल तर त्या व्यक्तीला पोलिसांनी सांगितले पाहिजे की त्याला ते का अटक करत आहेत, कोणत्या बेसिसवर त्याला अटक करण्यात येत आहे, काय कारण आहे त्याला अरेस्ट करण्याचे, त्याने असा कोणता ऑफेन्स केलेला आहे की त्याला अरेस्ट करण्यात येत आहे. ही पोलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यांनी त्या व्यक्तीला आवश्यक ती सर्व माहिती दिली पाहिजे. आणि जर त्याने दखलपात्र अपराध केलाय, त्याने गंभीर अपराध जरी केला परंतु तो जर जमानती अपराध आहे, तेव्हा पोलिसांची ही ड्युटीच आहे की त्यांनी त्याला सांगावं की त्याचा अपराध हा जमानती अपराध आहे आणि आता तू पोलीस स्टेशनला जमानतदाराला बोलवून घे, तुझी जमानत होऊन जाईल. सेक्शन 436 मध्ये पोलिसांना जमानत देण्याचा अधिकार आहे पोलीस स्टेशनमधून, जर ऑफेन्स हा बेलेबल असेल तर. तर अशा दखलपात्र परंतु जमानती अपराधांमध्ये पोलीस स्टेशनमधूनच जमानत देत असतात. तर ही झाली आता एक कंडिशन की पोलीस तुम्हाला केव्हा घेऊन जाऊ शकतात. त्या व्यक्तीने कॉग्निझेबल ऑफेन्स केलेला असतो, दखलपात्र अपराध केलेला असतो, परंतु अनेकदा काही भ्रष्ट पोलीस ऑफिसर्स एखाद्या व्यक्तीला काही कारण नसताना उचलून घेऊन जातात त्याला हॅरॅस करण्याकरिता. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे? ऍक्च्युली हे इल्लीगल म्हणजेच बेकायदेशीर डिटेन्शन असते त्या व्यक्तीकरिता ज्याला ते उचलून घेऊन गेले. चुकीच्या पद्धतीने इल्लीगल डिटेन्शन विदाऊट एनी रिझन त्या व्यक्तीला कस्टडीमध्ये घेत असेल तर तो पोलीस 342 IPCचा ऑफेन्स करतो आहे आणि जर खोटी केस बनवत असेल तर 388 IPCचा ऑफेन्स तो करत आहे. आणि या व्यतिरिक्त त्याची जी ड्युटी आहे त्यापेक्षा वेगळी ड्युटी तो बजावतो आहे, चुकीची ड्युटी तो करतो आहे. याकरिता सेक्शन 166 ऑफेन्स तो करतो आहे आणि सोबतच 166A चा ऑफेन्स सुद्धा त्याच्या हाताने होतो आहे. त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर तुम्ही त्याच्या विरुद्ध कोर्टामधून एक केस दाखल करू शकता. तुम्ही कोणताही अपराध केलेला नसताना सुद्धा ते पोलीस तुम्हाला घेऊन गेले, तेव्हाच तुमच्या नातेवाईकांनी एक अर्ज SP साहेबांना करायला पाहिजे व त्यामध्ये सर्व हकीकत नमूद केली पाहिजे. अनेकदा पोलीस अटक करून घेऊन जातात व 2-3 दिवस लॉकअपमध्ये ठेवतात व नंतर सोडून देतात किंवा ते नंतर केस सुद्धा बनवतात. तर कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे की कोणत्याही व्यक्तीला पोलीस 24 तासांपेक्षा जास्त त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवू शकत नाही. तर आपण हे समजू की त्या व्यक्तीने कॉग्निझेबल ऑफेन्स केलेला आहे, कारण त्याला अटक करण्यात आली म्हणून कॉग्निझेबल ऑफेन्स त्या व्यक्तीने केलेला आहे. आणि जर तो ऑफेन्स नॉन बेलेबल असेल, ज्यामध्ये पोलिसांना पोलीस स्टेशनमधून जमानत देता येत नाही, तेव्हा अशा वेळी त्याची जमानत ही कोर्टामधूनच होईल. तर अशा कंडिशनमध्ये पोलिसांनी त्याला अटक केल्यापासून ते 24 तासांपर्यंत संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे हजर करायला पाहिजे अशी कंडिशन आहे. असा लॉ आहे आणि हे पोलिसांना फॉलो करणे आवश्यक आहे. ही त्यांची ड्युटी आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. परंतु डिटेन्शनच इल्लीगल असेल, 24 तास झाले, 48 तास झाले त्या व्यक्तीला अटक केल्यापासून, तरी सुद्धा ते मॅजिस्ट्रेट पुढे हजर करत नसतील, तेव्हा अशा वेळी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी SP साहेबांना अर्ज दिला पाहिजे की अमुक व्यक्तीला अमुक ठिकाणाहून पोलीस उचलून घेऊन गेले, 2 दिवस झाले. तेव्हा या कंडिशनमध्ये पोलीस त्याला मग कोर्टापुढे हजर करतील किंवा पोलीस स्टेशनमधूनच सोडून देतील. कारण आता त्या पोलिसांवरतीच तुम्ही प्रेशर निर्माण केलेले आहे. ते त्या व्यक्तीला म्हणजेच तुमच्या नातेवाईकाला आता ते मारझोड करू शकत नाही लॉकअपमध्ये, किंवा ते त्याला हॅरॅस करत असतील तर ते सुद्धा त्याचा बंद होऊन जाईल.
कारण तुम्ही लिगली फॉर्मॅलिटी कंप्लीट केलेली असते. त्यामुळे कोणाला जर पोलीस इल्लिगली डिटेन करत असतील तर तुम्हाला हा अधिकार आहे की तुम्ही SP साहेबांना एक लगेच ॲप्लिकेशन दिली पाहिजे. परंतु जर त्याला कोणत्या अपराधा संबंधात अटक करण्यात आली असेल तर संबंधित मॅजिस्ट्रेट पुढे 24 तासांमध्ये त्याला हजर करण्याचे बंधन पोलिसांवरती असते आणि ऑफेन्स जर बेलेबल असेल तर ते पोलीस स्टेशनमधूनच त्याला जमानत देतील आणि त्याची जमानत झाली पाहिजे. म्हणून अशा कंडिशनमध्ये पोलीस स्वतः तुम्हाला संपर्क करतील. तर हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे. अदरवाईज तुमचे नुकसान होत असतं तुम्ही अलर्ट नसल्यामुळे. तेव्हा जस्टिस फॉर ऑल मध्ये आज इतकंच. थँक्यू सो मच.